सर्ग 21 पकिणक वग्गो अल्प सुखाच्या परित्यागाने जर विपुल सुख पाहावयास मिळत असेल तर विपुल सुख पाहणाया धीर पुरुषाने अल्प सुख त्यागावे। दुसऱ्यावर दुःख लादून जो आपले सुख इच्छितो तो वैराच्या संसर्गात सापडलेला वैरापासून मुक्त होत नाही। जे कर्तव्य आहे ते सोडतात, जे अकर्तव्य आहे ते करतात त्या उनाड व प्रमत्त माणसांचे आसरव म्हणजे चित्तमल वाढतात। जे नित्य कायगत स्मृतीची भावना करतात, जे अकर्तव्य करीत नाहीत पण कर्तव्य निरंतर करतात, त्या स्मृतिमंतांचे आणि विवेकाने वागणाऱ्यांचे चित्तमल अस्ताला जातात। आईला, तृष्णेला, बापाला, अहंकाराला आणि 2 क्षत्रिय राजांना आत्मदृष्टी आणि उच्छेद दृष्टी यांना मारून, रागासह आसक्तीसह 5 उपादान स्कंदांना मारून ब्राह्मण निर्दुख म्हणजे निष्पाप होतो। तृष्णा आणि अहंकार आणि 2 श्रोत्रिय शाश्वत आणि उच्छेद दृष्टी आणि 5वा विचिकित्सा यांना मारून ब्राह्मण निष्पाप होतो। ज्यांना अहोरात्र बुद्धांची नित्यस्मृती असे ते गौतम शिष्य नेहमी उत्तम बोध पावून जागृत राहतात। ज्यांना रात्रंदिवस धर्माची नित्य स्मृती असते ते गौतम शिष्य उत्तम बोध पावून जागृत राहतात। ज्यांना रात्रंदिवस नित्य संघाची स्मृती असते ते गौतम शिष्य नेहमी उत्तम बोध पावून जागृत राहतात। ज्यांना रात्रंदिवस नित्य कायगत स्मृती असते ते गौतम शिष्य नेहमी उत्तम बोध पावून जागृत राहतात। ज्यांचे मन रात्रंदिवस अहिंसेत रमलेले असते असे गौतमाचे शिष्य नेहमी उत्तम बोध पावून जागृत राहतात। ज्यांचे मन रात्रंदिवस समाधी भावनेत रमलेले असते असे गौतम शिष्यच नेहमी उत्तम बोध पावून जागृत राहतात। नीट पाळलेल्या प्रवजेत रमणे कठीण आहे, अयोग्य घरात राहणे दुःखकारक आहे। भलत्याच माणसाचा सहवास दुःखदायक असतो। जन्ममरण यात्रांचे दुःख ठेवलेलेच आहे, म्हणून संसार मार्गाचा यात्री होऊ नये, दुःखात पडू नये। श्रद्धाशील संपन्न आणि कीर्ती व ऐश्वर्य युक्त माणूस ज्या ज्या प्रदेशात जातो तेथे तेथे तो पूज्य होतो। हिमालय पर्वताप्रमाणे संत दुरूनही प्रकाशतात, पण असंत रात्रीच्या अंधारात फेकलेल्या बाणांप्रमाणे दिसत नाहीत। एकटे बसावे, एकटे निजावे, एकटे विचरण करावे, निरालस होऊन आत्मदमन करून एकटेच वनात रमून जावे।